स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली. त्यानिमित्तानं प्रभाग क्रमांक 8 मध्ये नागरिकांचा सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला. यासाठी आनंदवली आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. या कार्यक्रमाचे आयोजन प्रभागाचे नगरसेवक तथा सभापती संतोष धोंडीराम गायकवाड तसेच नगरसेविका नैना गांगुर्डे, ज्येष्ठ सदस्य विष्णुपंत बेंडकुळे, शिवसेना उपमहानगर प्रमुख कैलाजी जाधव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिवसेना संपर्क प्रमुख माननीय विलासअण्णा शिंदे यांचे प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी व्यासपीठावरती इच्छुक उमेदवार कविताताई संतोष गायकवाड, सुचिताताई कैलास जाधव, मनीषाताई लासुरे, परदेशीताई यांना आशीर्वाद आणि पाठिंबा देण्यासाठी सर्व नागरिक, उमाजी मंडलिक, श्याम मामा जाधव, रतन काळे, नितीन जाधव, श्याम काळे, शंकर बेंडकुळे, उत्तम अप्पा मंडलिक, सुरेश नाना मंडलिक, कांती अप्पा बेंडकुळे, विजय विधाते, निवृत्ती बेंडकुळे, धुळे दाजी, राजू गायकवाड, काशीनाथ गायकवाड, धोंडीराम गलांडे, बाबूराव कडाळे, भुवनेश्वर कडलक, सुनील गायकवाड, पिंटू हंडोरे, आकाश जाधव, यशवंत काळे, बल्ली कडलक, अविनाश कडलक, तुकाराम गलांडे, शांताराम चांदोरे, रामदास निकम, सुनील भोळे, सुधाकर पुंडे, भास्कर साळुंके, पीडी देवरे, संजय देशमुख, विशाल गायकवाड, विशाल जाधव, बाळासाहेब मंडलिक, जितू धुमाळ, किरण मंडलिक, अमित सावंत, योगेश काळे, सचिन गायकवाड, शशिकांत खुळे, भाऊसाहेब गायकवाड, कैलास प्रधान, दिनेश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. कैलास अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. वेळेस तत्पर आहे. मी जर सांगितलं की गाडी घरी आहे पण हे घरी नाही तर लोकांना विश्वास येत नाही. ते निम्म्या रात्री उठून जाणार म्हणजे जाणार, लोकांच्या कामे येणार म्हणजे येणार. आणि इच्छुक उमेदवार असणं हा काही गुन्हा नाही, हे काही परस्पर विरोधी नाही. नातेगोते आहे, संबंध आहे, प्रत्येकाने इच्छुक राहावं, पण एकमेकांचे दुश्मन म्हणून नाही तर सहकारी म्हणून. आणि आपल्या विभागाचा, प्रभागाचा विकास व्हावा याची सर्वांनी जाणीव करून मला मतदान करावं आणि मला निवडून द्यावं. इथं बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, माझे वडील आहेत, यांचे मित्र आहेत, माझेही मित्र आहेत, माझ्या येता जाता टोचणाऱ्या माझ्या नंदा आहेत, सगळे माझे प्रिय आहेत आणि मी सगळ्यांना प्रिय आहे. त्याच्यामुळं एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. धन्यवाद. पूर्ण 5 वर्षे त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले. अण्णांच्या नेतृत्वाखाली शाळेचा प्रश्न असो, कुठलाही प्रश्न असो त्यांनी सोडवला आहे. पूर्ण 5 वर्षे झाल्यानंतर अचानक त्यांचं निधन झालं. निधनानंतर तरी आम्ही अण्णाबरोबर साथ दिली आणि काम करतोय. तर आता स्त्रीच्या ऐवजी पुरुष झालेला आहे, त्यामुळं मी इच्छुक उमेदवार आहे, याची नोंद घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण मतदान करताना सुज्ञ मतदार त्याच वेळेस मतदान करतो, पारखून मतदान करतो की त्यांच्या नजरेमध्ये आपली जेव्हा क्षमता त्यांना दिसते, आपल्या सगळ्या क्वालिटी दिसतात कामाच्या, तेव्हाच ते मतदान करतात. आणि ही सुज्ञ नागरिकाची, मतदाराची ती भूमिका असते. आणि मग 2017ला बघता बघता त्यावेळेस सुद्धा, आता आमच्या काकांनी सांगितलं, देवरे काकांनी, त्यावेळेस सुद्धा आपण सगळे पक्ष स्वतंत्र निवडणुका लढलो. भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळेच पक्ष स्वतंत्र निवडणुका लढलो. परंतु त्याच वेळेस नाशिक महानगरपालिकेच्या या संपूर्ण त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असा एकमेव प्रभाग होता की त्या ठिकाणी 4ही नगरसेवक शिवसेनेचे एक मताने मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी नागरिकांना निवडून दिले. त्याबद्दल आपल्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये सगळ्या नागरिकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि मग त्या अनुषंगाने आमच्यावर जबाबदारी पण तेवढीच आली. आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून मतदारांना, नागरिकांना, ज्येष्ठांना, युवकांना, बाळगोपाळांना, शिक्षकांना, माता भगिनींना काय अपेक्षित आहे, या भागात कसं काम केलं पाहिजे, त्यांच्या काय काय अपेक्षा आहे, त्या सगळ्यांचं मत जाणून घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करायला सुरुवात केली. आणि याचं झालं काय, 4ही पक्ष, एकाच पक्षाचे 4 उमेदवार असल्या कारणाने त्यांचा समन्वय सहज सोपं होणं गेलं. जे काम, समजा एखादं काम मला वाटतं, माझ्या नागरिकांनी सुचवलं की इथं मला व्यायामशाळा बांधायची, इथं मला सभागृह बांधायचे, आणि 4ही पक्षाचे उमेदवार एकाच पक्षाचे असल्या कारणाने त्याला लगेच संमती त्या सभागृहात आम्हाला मिळायची. एखादा वेगळ्या पक्षाचा मग ते विचार आणि मग ते क्रेडिट त्या भानगडीच आमच्याकडे झाल्या नाही काही. आणि म्हणूनच 2013 साली 12ला मी निवडून आलो, 13ला
गंगापूर रस्त्याचा रुंदीकरणाचा प्रश्न पहिला आपण हातात घेतला. 44 करोड रुपये मनसेची सत्ता असताना त्यावेळेस आपण मंजूर करून आणले आणि तो रस्ता रुंदीकरणाला आपण पहिले प्राधान्य दिलं. त्याच्यानंतर आपल्याला प्रलंबित असलेला शिवनगरचा जो काही घरकुलाचा प्रश्न होता त्याला आपण प्राधान्य दिलं. तो सुद्धा न होणारा प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावला. असे एक नाही, आपण जेव्हा निवडणुकीला सामोरे जाऊ आपल्यापर्यंत आम्ही काय केलेलं आहे त्याचं प्रगती पुस्तक आपल्या समोर येणार आहे आणि भविष्यात काय करायचं आहे त्या सुद्धा आमच्याकडे त्याचं सगळं पूर्ण प्रिंट आमच्याकडे तयार आहे का आपण अजून काय कामं केले. खरं तर ते हा 4 वर्षाचा जो काही स्पॅन गेला आहे, जो प्रशासकीय राजवट होती, त्या प्रशासकीय राजवटीमध्ये आत्तापर्यंत आमच्या डोक्यात जे काही आपण सुचवले कामं होतं. मग नाना गेले त्यांनी सांगितलं की तो लहान मुलांसाठी जो आपल्याला ब्रिज करायचा आहे, फ्लायओव्हर करायचा आहे, वॉक थ्रो स्काय वॉक करायचं नाही, आपल्याला ब्रिजने पण स्काय वॉक करायचा आहे, तो सुद्धा आमच्या डोक्यामध्ये विजन होता. पण तो शक्य नव्हता. मग आपण तिथून भुयारी मार्ग त्या ठिकाणी मुलांसाठीच काढणार होतो. त्याही सगळ्या गोष्टी आहे. आमचा इथं मंडलिकवाडा आहे, त्या मंडलिकवाड्यामध्ये आपल्याला सुसज्ज असं एक गार्डन ते सुद्धा आमचं ऑलरेडी त्या पत्र देऊन झालेलं आहे आणि त्या मंडलिकवाड्यामध्ये एक भव्य असा हॉल, त्या हॉलमध्ये किमान 1000 लोक बसतील त्याची अशी कॅपॅसिटी असायला हवी. त्याचं कारण असं, प्रत्येकाच्या घरामध्ये आयुष्यामध्ये सुखदुःखाचे कार्यक्रम असतात. लग्न, साखरपुडा, वर्षश्राद्ध, दहावं, जे काही वाढदिवस, असे अनेक कार्यक्रम असतात आणि प्रत्येकाला लॉन्स घेणं सोपं परवडत नाही. कुठल्याही तुम्ही लॉन्सला जा, 2, 2.5 आणि 3 लाखाच्या खाली लॉन्सचं भाडं कोणी होत नाही. ते जर आपण हॉल उपलब्ध करून दिला आणि तोही जर फ्री ऑफ कॉस्ट दिला, जसा गंगापूरला आपला ऑलरेडी बनवून झालेला आहे, 1000 क्षमता असलेल्या लोकांची तो हॉल तयार झालेला आहे. तिथं ज्याचा कार्यक्रम असेल त्याने तिथं करायचा आहे, त्याला 1 रुपये फी लागणार नाही. आणि ज्याच्या घरामध्ये कार्य असणार आहे, ज्याच्या घरा पण आम्ही त्या हॉलला ताई आमचं नाव नाही दिलं बरं का. तुम्ही जे म्हणता ना, काही शेवटी आता निवडणूक आला तर आम्ही बोलूच. नागरिकांनी आम्हाला निवडून दिले, पैसे नागरिकांचे महापालिकेला टॅक्सेस जातात, त्याच्यातून आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षा असलेले कामं करतो आणि त्याच्यावर आम्ही आमच्या नावं लावत बसतो. अमुक याच्यातून हॉल बांधला आणि चाव्या कोणाकडं? दुसऱ्याकडं, पैसे दुसऱ्यांचे. आमच्याकडे चाव्या सुद्धा आम्ही ठेवणार नाही, तुम्हाला आज सांगतो. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. ज्या टायमाला शिवसेना दुबंगली तेव्हापासून मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर एकनिष्ठतेने काम केलं. झालेल्या लोकसभेत प्रभाग क्रमांक 8 यांनी शिवसेनेचे हेमंतप्पा गोडसे यांनाच लीड दिला. त्यानंतर महायुतीच्या उमेदवार आमदार झाल्या, तेव्हा पण प्रभाग क्रमांक 8च्या सर्व माता भगिनींनी लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून भरघोस असं मतदान आमदारांना दिलं. मी गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ काम करतोय. मध्यंतरच्या काळामध्ये निवडणूक लढवायची होती म्हणून मनसे या पक्षात गेलो होतो, परंतु त्या टायमाला काही निवडणुका झाल्या नाही. आता पुन्हा नाशिक महानगरपालिकेच्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाशिक महापालिकेचं बिगुल वाजलेलं आहे. यावेळेस मी माझी धर्मपत्नी सुचिता कैलास जाधव यांना इच्छुक म्हणून उमेदवारी करण्यासाठी मी अग्रेसर आहे. पक्षाने माझा विचार का करू नये, एवढा दिवस मी काम करत आलेलो आहे. अण्णाजी 2002 पक्षाचं काम केलं, पक्षाच्या उमेदवारामागं खांद्याला खांदा उभं राहिलं. 2012मध्ये तुमच्या विरोधात आम्ही काम केलं, तेव्हा पण मी खांद्याला खांदा लावून काम केलं. 2017मध्ये अहोरात्र झटलो. 4 नगरसेवक असा एकमेव प्रभाग आहे शिवसेनेचा की त्यामध्ये 4 नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आणलेले होते. आमच्यासारख्या शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे कामं केले. रात्री अहोरात्र आम्ही झटलो. आमचा अधिकार नाही का? तिकीट मागायला आमचा अधिकार नाही का? आम्हाला पण आमच्या पक्षाने कुठंतरी एक संधी द्यावी. अण्णाजी एवढंच बोलतो. काही चुकलं असेल तर क्षमा मागतो सगळ्यांसमोर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
अनेक कामं आमच्याकडनं झाली, काही कामं बाकी आहेत, ती देखील आम्हाला पुढे करण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून हेच गाऱ्हाणं आणि हीच मागणी करण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित झालो आहे. कोविड काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की इथे अन्नदान कसं चालू होतं, लसीकरण झाले आहेत, पाण्याच्या टाकी आपल्याकडे नव्याने झाली आहे. शाळेचा विषय निघाला तर मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की आत्ता देखील 4.25 कोटीचे अन्न आपली शाळा मंजूर झालेली आहे. तिचं देखील सुद्धा आपण उद्घाटन मोठ्या दिमाखात करणार आहोत. एक भाजी मार्केट मोठं असं सुसज्ज अण्णांच्या विजनरी भविष्याच्या याच्यातून फक्त भाजी मार्केट नाही तर जसं आता सांगितलं की बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून असं असंख्य तरुणांना हाताला काम मिळावं, कुठल्याही वाईट प्रवृत्तीकडे न जावं. आपण बघितलं होतं की नाशिक शहरामध्ये कसं MDचं वातावरण पसरलेलं होतं, मुलं नशेकडे जात होती, पण अशा गोष्टींना कुठेतरी रोख लागावा म्हणून अण्णांच्या माध्यमातून 400 ते 500 मुलांना कामं मिळालेली आहेत. म्हणजे हा फक्त प्रभागाचा विकास नाही तर आपल्या तरुणांचा सुद्धा, आपल्या परिवाराचा सुद्धा विकास घडवण्यावर असे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे आता बोलण्यासारखं खूप आहे, पण अण्णा तुम्हाला सखोल याच्यावर मार्गदर्शन करतील. अनेक कामं झाली, अनेक कामं होणार आहेत. फक्त जनतेला एकच मागणं आहे का जो विश्वास तुम्ही 2017ला दिला होता तोच आता 2025-26च्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यामध्ये उमेदवार कोणीही आहेत, पण ती तुमची आहेत, तुमची माणसं आहेत. मागे आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आमची निशाणी धनुष्यबाण होती, पण आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की मनुष्य बघा आणि धनुष्य बघा, बाकी दुसरं काहीही नाही. म्हणूनच हा विजय आम्हाला खेचून आणता आला होता तुमच्या सहकार्याने. आत्ता सुद्धा आपल्याला हा विजय खेचून आणायचा आहे. त्यामुळे सर्वांना आग्रहाची विनंती आहे का सर्वांनी आपले मित्रपरिवार, नातगोतं, जेवढे प्रभागात तुम्हाला जितकं आम्हाला सहकार्य करता येईल तितकं तुम्ही आमच्या वतीने सर्वांकडे मताचं दान मागा आणि आम्हाला मोठ्या मताधिक्याने विजयी करा. ह्याच शुभेच्छा आणि हा शुभ आशीर्वाद मी आज तुमच्याकडे मागते. माझ्या वाणीला आराम देते. आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकसभा समन्वयक सुनील परदेशी यांची पत्नी OBC आरक्षण महिलांसाठी झालंय, त्यासाठी मी इच्छुक म्हणून उमेदवार तुमच्या समोर येत आहे. स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र. मी सुचिता कैलास जाधव कोठावते. मी तसं आध्यात्मिक वातावरणात वाढलेली आणि माझे पती यांचा स्वभाव तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. माझे वडील सर्वांसाठी काम करतात, तसेच माझ्या पतीमध्ये पण मी तीच गुण पाहिले आणि आज ते खरोखर सर्वांसाठी धावून जातात. रात्री जरी फोन आला तरी ते विचार करत नाही, सर्वांसाठी जातात ते. आणि आज मला त्यांचा अभिमान वाटतो आणि तुम्ही आज एक मला संधी का द्यावी तर मी असं तुम्हाला सांगू इच्छिते की आज मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी आहे. तुम्ही याचा आवर्जून विचार करावा, कारण जी व्यक्ती आध्यात्मिक आहे ती सर्वांचा खरोखर विचार करणार आहे. आणि तुमच्या प्रश्नांना, तुमचे जे प्रश्न असतील ते मी खरोखर त्याची बाजू जाणून ते समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न जरूर करेन. सन्माननीय व्यासपीठ, मी सौ मनीषा संजय लासुरे. मला असं वाटतं सगळेजण मला ओळखतच असतील. मी 2017 साली पण इच्छुक उमेदवार म्हणून होते आणि त्याच्यानंतर आता परतही आहे. म्हणजे 5 वर्षही संपले, 4 वर्षही वाट बघितली, पण मी माझी जिद्द काही सोडली नाही. अण्णा, मी प्रत्येक स्त्रीने अण्णांच्या मागे उभीच आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी अण्णांनी माझा विचार करावा. जनतेची सेवा करण्याची माझी आवड आहेच आहे. नंतर म्हणजे बहुतेक गंगापूर गावातून, आनंदवलीतून, इकडनं आता आपल्याबरोबर उमेदवार आहेच. काळेनगर आणि गुरुकुल कॉलनी, वनविहार कॉलनी त्या भागातून जरी असले तर आपण 4ही पिल्लर भक्कमरित्या उभे राहू असं माझं मत आहे. आणि मी माझ्या सामाजिक कामातून जे काही म्हणजे अण्णांनी केलेलेच आहेत. माझे 4ही भाऊ म्हणजे भरत भाऊ आहेत, बेंडकोळे दादा आहेत, संतोष भाऊ आहेत आणि विलास अण्णा यांनी पण मला असं जाणून नाही दिलं की मी नगरसेविका नसले तरी मला कुठल्या गोष्टीची अडचण आली. यांनी वेळोवेळी मला दिलेलीच आहे. पण आता थोडीशी अशी इच्छा आहे की आता ह्या वयामध्ये यांच्या बरोबरीने अजून भक्कमरित्या तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी मिळावी. तरी नागरिकांनीही आणि अण्णांच्या पॅनलनी विचार केला नाही केला तरी पण मी सदैव तुमच्या बरोबर आहे याची ग्वाही देऊन मी माझे 2 शब्द संपवते.